नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा निर्णय. आजच्या महाराष्ट्र बंदला शिवसेना तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही. मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलनं. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट मालिकेत भारताचा पाकिस्तानवर 124 धावांनी दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणतांबा इथल्या आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. किसान क्रांतीच्या कोर कमिटीनं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारशी साटलोटं करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असा आरोपही यावेळी करण्यात आला. संप सुरू असल्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज महाराष्ट्र बंद पाळला जाणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं. दरम्यान शेतकरी संपाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी येत्या 8 जूनला नाशिक इथं बैठक होणार आहे. शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कर्जमुक्तीच्या लढ्यात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यानं शासनाच्या प्रस्तावित कर्जमाफीचा लाभ जिरायती शेतकऱ्यांना मिळणार नाही, म्हणून आज महाराष्ट्र बंद पाळणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करणं हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असल्यानं येत्या 16 जूनला नवी दिल्लीत शेतकऱ्यांचा देशव्यापी मेळावा घेणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं. राज्यातल्या कृषी क्षेत्रातल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष कृती दलानं शेतकरी कर्जमाफीसाठी जमीन धारणा मर्यादा रद्द करण्याची शिफारस केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठवाडा आणि विदर्भात कर्जमाफीसाठी जमीन धारणा हा निकष लावू नये असं या दलाचं म्हणणं आहे. कोणत्याही अटीविना सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये सामावून घेणं शक्य नसल्यास जमीन धारणा मर्यादा कोरडवाहूसाठी 5 हेक्टर आणि बागायत जमिनीसाठी 2 हेक्टरपर्यंत वाढवावी असं कृती दलाचे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते काल कोल्हापुरात बोलत होते. संपामध्ये शेतकरी दूध फळं वाया घालवत नाहीत, पण शेतकऱ्यांच्या नावानं बदनामी सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला. संपाबाबत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या भूमिकेवरही पाटील यांनी टीका केली. शेतकरी नेत्यांसाठी चर्चेची दारं अजूनही खुली असल्याचं पाटील म्हणाले. मराठवाड्यात कालही काही ठिकाणी शेतकरी संपाचा परिणाम दिसून आला. नांदेड जिल्ह्यात मालेगाव, डौर आणि देगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकलं. आंदोलकांना अर्धापूर पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद जिल्ह्यातही पाचोड, नाचनवेलसह काही ठिकाणी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर टाकून देण्यात आला. अनेक ठिकाणचे आठवडी बाजारही काल भरले नाहीत. शेतकऱ्यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या घरावर भाज्या फेकून आंदोलन केलं. विविध संघटनांनी शहरातून मूक मोर्चा काढून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. जालना जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी राजूर, जामखेड भागात दूध तसंच भाजीपाला रस्त्यावर टाकून देत आंदोलन केलं. लातूर इथं रयतू बाजारात काल भाजीपाल्याची काही प्रमाणात आवक झाली. दरम्यान किसान क्रांतीच्या वतीनं आज लातूर इथं चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी विखे पाटील कुटुंबाकडून पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेत जिल्ह्यातल्या 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येकी एका पात्र व्यक्तीस नोकरी, मुलांचा शिक्षणाचा तसंच मुलीच्या विवाहाचा खर्च उचलला जाणार आहे. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीनं अशा कुटुंबाला मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी सांगितलं. सुजय हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. इंग्लंड इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट मालिकेत काल भारतानं पाकिस्तानवर 124 धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं सामना 50 ऐवजी 48 षटकांचा खेळवण्यात आला. भारतीय संघानं निर्धारित षटकात 3 बाद 319 धावा केल्या. शिखर धवन आणि रोहित शर्मा
या भारताच्या सलामीच्या जोडीनं 136 धावांची भागीदारी केली. धवन 68, रोहित 91 तर युवराज सिंह 53 धावांवर बाद झाले. कर्णधार विराट कोहली 81 तर हार्दिक पंड्या 20 धावांवर नाबाद राहिले. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 41 षटकात 289 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र पाकिस्तानचा संघ 34व्या षटकात 164 धावांवर बाद झाला. युवराज सिंह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी 8 तारखेला श्रीलंकेसोबत होणार आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी साई प्रणितनं थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत साई प्रणितनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टलवर 17-21, 21-18, 21-19 अशी मात केली. या वर्षातलं साईचं हे तिसरं विजेतेपद आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत काल नागपूर इथं दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक उपकरणांचं वितरण करण्यात आलं. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यासह विदर्भात दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या उपस्थितीत काल नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. दूध उत्पादन वाढीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यात राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचं सहकार्य घेतलं जाईल असंही ते म्हणाले. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त पर्यावरण विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होणार आहे. पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना विविध पुरस्कार यावेळी प्रदान केले जातील. बीड जिल्ह्यातल्या बालाघाट डोंगर रांगातल्या टेकड्यांवर शिक्षक तसंच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि संवर्धन करावं असं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वृक्ष लागवडीसंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. मनरेगाच्या माध्यमातून लावलेली झाडं जगवण्याचे प्रयत्न प्रशासनानं करावेत असंही भापकर यावेळी म्हणाले. जालना जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळबागांची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल पाहणी केली. नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश लोणीकर यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान काही शेतकऱ्यांनी यावेळी लोणीकर यांच्याशी संवाद साधत सरकारच्या प्रस्तावित अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत केलं. लातूर जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत हलकीकर यांच्या नावे दिला जाणारा स्मृती सेवा गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रवी बापटले यांना काल प्रदान करण्यात आला. साहित्यिक प्राध्यापक देविदास फुलारी यांच्या हस्ते बापटले यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. औसा तालुक्यात हासेगाव इथं सेवालय संस्थेच्या माध्यमातून रवी बापटले एचआयव्ही बाधित मुलांसाठी कार्य करतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रियेत 3 फेऱ्यांनंतरही जागा शिल्लक राहिल्यास 4थी फेरीही घेण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव शहर आणि तालुक्याचा वीज पुरवठा 24 तासांहून अधिक काळ खंडित झाल्याचं वृत्त आहे. परवा संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं विजेचे खांब पडल्यामुळे वीज वाहक तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा निर्णय. आजच्या महाराष्ट्र बंदला शिवसेना तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही. मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलनं आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट मालिकेत भारताचा पाकिस्तानवर 124 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.